Good morning, students, all of you. Okay. Today is your English period, and in this period, students, we are going to discuss about 3.1 poem why. Students, unit number 3, 3.1 poem why. Students, in previous period, we have discussed some questions which are asked in chit chat, as well as I read this poem loudly. Students, in today's period, we are going to discuss about actually poem. See on page number 56, poem why. You know why means ka. Students, why is a WH word. Okay? Why is a WH word. I know a curious little boy who is always asking why. काही म्हणतात की मला माहित आहे एक जिज्ञासू लहान मुलगा सतत प्रश्न विचारतो का. I know a curious little boy who is always asking why. And title of this poem is why. म्हणजे या कवितेमध्ये कवी म्हणतात की मला माहित आहे की लहान मुलगा तो जिज्ञासू आहे. क्युरियस म्हणजे जिज्ञासू आहे की तो सतत नेहमी प्रश्न विचारतो की काय. क्युरियस CURIOUS जिज्ञासू. का असं प्रश्न विचारतो. मला माहित आहे की एक लहान जिज्ञासू मुलगा सतत त्याने मला प्रश्न विचारतो काय का. Why? Why this? Why that? Why then? Why now? तो काय प्रश्न विचारतो. हे का, ते का, नंतर काय, आता का. Why not? का नाही. Why by and why by हे ते सारखं why मला प्रश्न विचारतो. तो इतका जिज्ञासू आहे. He wants to know why we should sing. त्याला माहीत करून घ्यायचं आहे की मुलाला लाकूड का पाण्यात पोहतं, का तरंगतं. व्हाय लीड अँड मार्बल सिंग. शिसर आणि मार्बल म्हणजे दगड का पाण्यामध्ये बुडतात. व्हाय स्टार शुड शाईन अँड विंड शुड ब्लो. तर तारे का चमकतात आकाशामध्ये आणि वारं का वाहतं. स्टार्स स्टार्स मीन्स तारे, विंड्स वारे. And why we eat and drink. आणि तो प्रश्न विचारतो की का आपण मानव का पाणी पितो, का जेवण करतो. He wants to know what makes the clouds. त्याला माहिती करून घ्यायचं आहे की ढग का बनतात. And why they cross the sky. आणि जमा झालेले ढग आकाशाच्या पलीकडे आकाशाकडून का चमकतात फिरतात. Why sees the sun behind the hills. आणि सूर्य मावळच्या वेळेला टेकडीच्या आड का जातो. अँड व्हाय द फ्लॉवर्स डाय. आणि फुलं सुद्धा संध्याकाळी का कमी असतात. ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शुड कम. त्या जिज्ञासू लहान मुलाला हे जाणून घ्यायचं आहे की वारं का वाहतं, वारं का येतं. फ्रॉम आउट द बेलोज नोज. एवढंच नाही, बेलोज नोज वाहत्याचे नाव. राईट दिस वर्ड. Bellows nose. Bellows nose. BELLOWS. Bellows nose भात्याचे नाक. भाताचा वल्ला त्या भात्याच्या नाकातून पुढच्या नळीतून वारं काय येतं त्याला हे जाणून घ्यायचं आहे. Why popguns should go pop and why. खेड्यातील बंदूक अशी ओढली तर चाप कपडं गोळी का जाते. The ocean ebbs and flows. समुद्राला ओहोटी भरती काय येते. एप्स म्हणजे ओहोटी. एप्स ओहोटी. समुद्राला भरती ओहोटी काय येते. ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स. त्याला हे समजून घ्यायचं आहे की ते लहान मुलांना की माशाला श्वसनेंद्रिय काय असतात. गिल्स श्वसनेंद्रिय. GILS गिल्स श्वसनेंद्रिय. त्या लहान मुलाला
that curious little boy wants to know why the fish have gills. त्या लहान जिज्ञासू मुलाला हे जाणून घ्यायचं आहे की त्या माशाला श्वसनेंद्रिये का असतात. Why boys cannot fly. त्याला हे समजून घ्यायचं आहे, हे जाणून घ्यायचं आहे. तो म्हणतो मुलं काय उड्डाण करत नाहीये. Why steam comes from the kettle's pot. किटलीच्या तोंडात, केटल म्हणजे किटली, पॉट म्हणजे किटलीच्या तोंडातूनच वाफ काय येते. And rain falls from the sky. आकाशातूनच पाऊस खाली का पडतो. He wants to know why coal should burn. त्याला हे समजून घ्यायचं आहे की कोळसा का जळतो. And not a bit of stone. दगड का पेटत नाही, कोळसाच का पेटतो. He sits, how sits get in the apple's core. तर बियांमध्ये का, उदाहरणार्थ सफरचंदामध्ये गाभा का तयार होतो. And marrow in the bone. marrow म्हणजे चरबी, marrow चरबी. हाडावरची चरबी का जमा होते एवढंच नाही. He wants to know why I should melt. त्या जिज्ञासू लहान मुलाला हे जाणून घ्यायचं आहे की why I should melt. मेल्ट म्हणजे वितळणे, बर्फ का वितळतो. Why spiders eat the flies. कोळी कीटकांना का खातो. Why bees should sting and why the yeast. मधमाशा नांगी काटा का मारतात. And why the yeast. आणि किन्नू का आंघोळ जातं. Should make the dog to rise. मळलेले पीठ का आंघोळ जातं. Some of these whys are not too hard to answer if you will try. त्या सर्वांची उत्तरे मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. But other no one has found the reason. पण मला अजूनही कुणी त्याचं उत्तर सांगितलं नाही. मला उत्तर सापडत नाही, त्याचं कारण सापडत नाही. Friend, it is a very simple poem. That's why the diction of this poem is very simple. You should read this poem at your home and solve activities. Friend, can you tell me which figure of speech is used in this poem? The repetition. Because in this poem the word why is always again and again repeated. या कवितेमध्ये why हा शब्द सातत्याने रिपीट झालेला आहे. So can you tell me the rhyming words in this poem? Boy and why by. Sink, drink. Sky, die. Nose, close. Fly, sky. Store, cold. Fly, right. These are the rhyming words in this poem. Friend, you should solve all the activities in this poem which are given on page number 57. Okay? Here we will stop, and at the next time, to our next period, we will see the activities. Okay? Thank you very much.